जाऊबाईच्या लक्ष्म्या का ह्या माझ्या जावाच्या गौऱ्या आहेत बघा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर फायनल लुक तुम्ही बघितलाच असेल. तर आज गौरायाचा आहे शेवटचा दिवस, म्हणजे परवा दिवशी गौराया आल्या. काल जेवण वगैरे केली, पुरणाचा स्वयंपाक वगैरे, तो तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. आणि आज आहे त्यांना वाट लावायचा दिवस, म्हणजेच आज त्या त्यांच्या घरी जातात. तर फायनल लुक तुम्ही बघितला आहे, कसा झाला आहे कमेंट करून सांगा. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मी, म्हणजे नाही का, आमच्या घरी पाहुणेरावळे येतात, म्हणजे जे आपल्या भाऊकीतल्या बाया वगैरे असतात त्या हळदी कुंकासाठी येतात. आम्ही त्यांच्या घरी जातो. जेवढं होईन एवढं मी शूट करणारे आलेले, किंवा आपण गेलेलो. काही जणांना चालतंय, काही जणांना नाही. जिथे चालेल तिथं मी थोडं थोडं शूट करणार. बघू आता काय होतंय काय नाही आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा, खूप छान ब्लॉग आहे. आणि पर्सनली जसं की व्हॉट्सअपला मेसेज वगैरे आलेत, खूप छान आहे ह्याव त्याव. तर तसं तुम्ही आपल्या इंस्टा, आपलं फेसबुक आणि यूट्यूबला सुद्धा सगळ्यांनी छान सुंदर अशा कमेंट करा. वाईट कमेंटचा आपल्याकडे येतच नाही येतं, कारण की आपण एवढे मोठे नाही आहोत. तर असो, तर परत नंतर वगैरे आवरायचं वगैरे. आताशी तर कामं झाले ते जवळपास बघा किती वाजता कामं झालेत, बरोबर 8:30ला स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर झाडू वगैरे मांडले, बाहेर रांगोळी वगैरे काढायला चालू आहे. वहिनी काढतात आहे रांगोळी. तर आता इथे रांगोळी काढायला झाडू काढला आहे. थोडंसं राहिलं, म्हटलं की आधी ब्लॉग शूट करावं, म्हणून ब्लॉगच्या नादात पडली. सकाळी दिवाबत्ती केलेली आहे. रातभर समया चालतात, रातभर 1 सेकंदसुद्धा बंद पडू दिल्या नाहीत. म्हणजे मी रातचे नाही उठलेली, पण मी रात्रीच झोपतानाच तेल वगैरे भरपूर टाकून ठेवलं होतं. तर सकाळी उठती तर काहीही नाही झालेलं, म्हणजे विजली पण नाही आणि तेलसुद्धा संपलं नाही आहे. मला त्याचं कारण माहिती नाही आहे, कारण की लय लवकर तेल वगैरे आटतं. तर बंद झाल्या नाही आता. तर असंच आशीर्वाद असू द्या आपल्या गौरायांचा, तर तुम्हीसुद्धा घ्या. तर काय होते, थोडंफार ह्या पडद्याने दिसत नाही आहे ना. तर बघा, फायनल दिवस असल्यामुळं म्हणजेच गौराई आपल्या माहेरी जाणार आहेत परत, त्याच्यामुळं मी चाललेली आहे रांगोळी काढायला. आणि ही आहे झेंडूची फुलं. तर मी झेंडूची फुलं, तुम्ही म्हणत असताल कुठून नेली, कशी नेली, काय नेली, तर मी पुण्यावरनं जातानाच झेंडूची फुलं घेऊन गेले होते. म्हणजे जवळपास 3 ते 4 दिवस ती फुलं राहिली होती आणि एकदम छान राहिली होती. तर अगोदर तुम्हाला रांगोळी काढलेली दिसली नसेल, कारण की मला रांगोळी येत नाही आहे शक्यतो, आणि माझ्या मागे इतर कामं पण खूप होती. त्याच्यामुळं मला वेळसुद्धा भेटला नाही की रांगोळी काढावी, किंवा मग कंटाळा केला, म्हणजे शक्यतो असं समजू शकता की कंटाळा केला मला येत नसल्यामुळं. तर इथं आमच्या जाऊबाईंना म्हटलं एक फक्त फूल काढा मध्ये, आणि साईडनं मग मी जे करायचे ती मी करते. तर असं त्यांना छान असं फूल वगैरे काढायला लावलं. आणि तोपर्यंत माझं इकडचं चाललेलं होतं, जे की मी सगळी फुलं वगैरे, टोपलंभर फुलं होती, 1 किलोवर घेऊन गेली होती. जवळपास 1 किलो भरपूर होतात असं मला कळतंय. आणि फर्स्ट टाईमच नेली होती, कारण की म्हटलं नेहमीच तेच रांगोळी काढा किंवा वेस्ट करा. तर नंतर ही फुलं जी आहेत ती आम्ही गोळा केल्याच्या नंतर मी सासूबाईंना म्हटलं की रानात न्या आणि आपली जिथं झाडं आहेत तिथं टाका, म्हणजे बघा छान सुंदर अशी झेंडूची झाडं तयार होतील. तर झाली, नाही झाली तर नाही झाली, आपल्याला कोण म्हणणार आहे बाबा नाही आले उगवून. तर इथं छान असं सुंदर असं ताट पण केलेलं आहे, जे की आमाच्या इकडं गौरायाच्या ओटीला वगैरे लागतात ते घेण्यासाठी. तर खूप काही जणांच्या इथं वेगळं असतं, काही जणांच्या इथं वेगळं असतं, आमच्या इथं वेगळं असते. तर तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये म्हणलेलेच आहे, हे मला अगोदर काहीही माहिती नव्हतं, म्हणजेच लग्नाच्या अगोदर. हे सगळ्या गोष्टी मला लग्नानंतरच कळाल्या आहेत, किंवा कसं असतं काय असतं मी हळूहळू शिकलेली आहे. तरी पण थोडंफार कन्फ्यूज होतच आहे म्हणजे की काही गोष्टी आपल्याला जमत नाही. तर बघा अशी छान असं मस्त छान सुंदर फूल काढलेलं आहे. आणि एकदम आता ही फरशी आहे ही, त्याच्यामुळे इथं डार्क रांगोळी भरावी लागते, म्हणजे मला डार्कच रांगोळी भरायला आवडती. तसं तर मला रेड आणि ग्रीन आणि पिंक असे कलर खूप छान आवडतात, म्हणजे जे उठून दिसतील. तर आमच्याकडे रेड कलर नव्हता, तर माझी थोडी बडबड जास्तच होती, कारण की मला फास्ट बोलायला खूप आवडतं. आणि मग स्लो बोललं की विचारातून जाते की बिबा मी काय बोलत आहे, त्याच्यामुळे मी जरा फास्ट बोलते. तर असो, माझं बोलणं पटतंय का हे पण तुम्ही सांगा, कारण की कोणी सांगणारच नाही, म्हणून मी सांगा म्हणते, कारण की कोण ब्लॉगच बघत नाही ना, तर सांगणार कुठून. तर म्हटलं हे आपलं फूल एक बाद झालं. तर आपण आता इथं करूया मस्त छान असं सुंदर असं फुलांनी गोल राऊंड. तर इथं जी आम्ही राऊंड घेतला, नंतर मग आतमध्ये सुद्धा जे पांढरा आहे, पांढऱ्या रांगोळीनं त्याचंसुद्धा मोठं म्हणजे हे केलं. तर तुम्हाला फायनल बघायची असेल रांगोळी तर कशी दिसते कशी नाही ते तुम्ही पूर्ण आपला ब्लॉग बघितला की तुम्हाला दिसून येईल. तर मला एक सांगा, मी छान केलं ना, बरं केलं ना की बाबा मी फुलांची रांगोळी काढली, म्हणजे नाही का नवीन वेगळं काहीतरी.
तर जेवढ्या गौराया होत्या तेवढ्यांपैकी माझीच रांगोळी असं म्हणजे असं नाही मी म्हणू शकणार, ज्याचे त्याचं ते हे असतं, वेगवेगळी पद्धत असते. तर अख्ख्या म्हणलं जे आम्ही जिथं बघायला गेलो तिथं तर फुलांची रांगोळी माझीच होती असं मी म्हणू शकते. म्हणजे मी जेवढ्या घरी गेले तेवढ्या, बाकींच्या इतर मला माहीत नाही. आणि येणाऱ्यासुद्धा म्हटले की खूप छान, सुंदर सुंदर भरपूर अशा, म्हणजे तिथं मला कमेंट आल्यात. आता व्हिडिओला कोण कमेंट करणार आहे? तर असो, व्हिडिओला तुमच्याकडनं करायची अपेक्षा असते पण तुम्ही करत नाही, काय करणार आहे ना. मी काय पाप केलं मला नाही माहिती की माझ्या व्हिडिओला काय कमेंट येत नाही. तर ही जी पानं आहेत, ही झाडं होती बघा माझ्या लग्नातली. आणि ती झाडं जी होती, ती जी खालचं जे झाडाचं जे बूड असतं ते होतं सिमेंटमध्ये. आणि आता जवळपास माझ्या लग्नाला झालेले आहे 13-14 वर्ष, कुठून टिकतील ते? शेवटी सिमेंट आहे ना. तर मग मी काय केलं, ती झाडं दिली होती टाकून. मग मला नंतर आला, मी बाहेर कचऱ्यात टाकून दिली होती, नंतर ती म्हणजे एक पिशवी टाकून दिली होती, नंतर मी ती फुलं उचलून आणली, त्याची पानं तोडून घेतली आणि त्याचा असा काहीतरी उपयोग केला. तर बरोबर केला का नाही? कारण की मला असं वाटतं कुठलीच गोष्ट वायाला नाही गेली पाहिजे असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे बघा. तर बघा फायनल लुक कसा दिसतोय हे बी तुम्ही बघा. म्हणजे मेन म्हणजे तो पानांचा रांगोळीचा तर खूप छान आहे, मला पर्सनली स्वतः आवडली. आता तुम्हाला आवडती नाही आवडती याच्याशी माझा काही संबंध नाही आहे. कारण तुम्ही म्हणणार आहे आवडलं तरी नाही आवडलं, नाही आवडलं तरी नाही आवडलं हो, किंवा कमेंटच करणार नाही. म्हणून तुम्हाला विचारण्यात काही फायदाच नाही किंवा अर्थच नाही आहे. तुम्ही बघितली असती तर म्हटलं असतं की बाबा हो त्यांना हे याव ते. तर असो, जे आपण बड्डेच्या वेळेस इथं काय केलं आहे, चमकी टाकलेली आहे. बड्डेच्या वेळेस आपण जी बलूनमध्ये भरतो किंवा एक ते फटाका असो त्याच्यामध्ये उडवतो, ती माझ्याकडं होती म्हणजे केव्हाची, अथर्वाच्या बड्डेची वगैरे असेल असं मला वाटतं. आणि एका वर्षीसुद्धा मी रांगोळीत म्हणजे असं छान दिसतं, म्हणजे बघा लाईटिंगनी वगैरे चमकून दिसतं, उठून येतं. तर तुम्हाला ही आता कसं वाटलं, ही माझी आयडिया कशी वाटली ही सांगा. कारण की तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळत असेल माझ्या ब्लॉगमधनं. तर बघा हिथं आता आपल्या हिथनं बाया प्रवेश करणार होत्या आपल्या घरामध्ये एंट्री. तर आता इकडं कसं असतं, थोडंफार राडा वगैरे असतो, बाहेरचं वातावरण आहे, त्याच्यामुळे काही लक्षात घेऊ नका. छान अशी दारातसुद्धा रांगोळी काढलेली होती. इथं कपडे वगैरे आमचे वाळलेले त्याच्यामुळे काही लक्ष देऊ नका. आणि ते काय ब्लरसुद्धा करता येणार नाही, ब्लर करता गेली तर माझंच थोबाड जाणार आहे. आणि माझ्याकडे फुलं शिल्लक राहिली होती तर म्हणलं चला फुलांचा देऊया सडा टाकून. तर मी फुलांचा सडा टाकून दिलेला आहे. आतमध्ये अशी छान अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, दारात पण रांगोळी काढलेली आहे आणि आत पण रांगोळी काढलेली आहे. तर कसं असतं, शेवटच्या दिवशी जेवढं आपल्याला सजवायला वेळ लागला आहे तेवढं काढायला लागत नाही. काढायला पट 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 आपण काढून टाकतो. तर असं इथं फायनली माझं आवरलेलं आहे. आता जायचं आहे आपल्याला घरी फिरायला, लोकांच्या घरी फिरायला. हाच मोका असतो अख्ख्या वर्षभरात, हा एकच दिवस असतो ज्याचं त्याचं घर बघायला मिळतं, ज्याच्याशी त्याच्याशी ओळखी होतात. आणि ज्यांच्या घरी गेलो नाही त्यांचीसुद्धा ओळख होती, त्यांचीसुद्धा भेट होती. फक्त हा वर्षातला एकच दिवस, कारण इतर वेळी ह्याची सासू त्याची सासू कोणी कोणाच्या एकामेकाच्या घरी जाऊ देणार नाही. आणि आता तसं म्हटलं तसं सासा सोनाचं तर सोडाच, पण आम्हीसुद्धा नसतो त्याच्यामुळं काही नसतात. ह्या आहेत माझ्या जाऊबाई, त्यांना म्हटलं माझ्या फॉलोअर्सला हाय बाय करा, तर त्यांनीसुद्धा हाय केली. इथं मी वॉइस टाकला होता पण थोड्या कारणानं थोडंसं हे झाल्यामुळं मी म्यूट केलेलं आहे. तर म्हटलं चला आता सगळं मेकअप वगैरे केलेलं आहे, असं छान सुंदर असं ताट केलेलं होतं, हे तुम्हाला दाखवतच होती. आणि म्हटलं आता आपण बाहेर चाललो तर थोडं हळदी कुकू घ्या, नाही घेतलं तर सासूबाई म्हणतील की बाबा हळदी कुकू पण लिहिला नाही. तर आमच्या इकडं कशी पद्धत असते, बाहेर जायचं म्हणलं की डोक्यावर पदर वगैरे घ्यायचा. आता बाहेर जाताना काय मी व्हिडिओ शूट केला नाही, म्हटलं नको, गावातली लोक येडी ठेवायला नावं ठेवणारच ना, गाव आहे शेवटी. तर हे ताट पण केलेलं आहे, पानं सुपारी आणि जे वटीला घ्यायचं असतं ते पण काही गोष्टी असतात. तर बघा आता आम्ही चाललेलो, आता इथं गेलो होतो आमच्या जाऊबाईंच्या घरी. तर जाऊबाईंच्या घरी गेल्याच्या नंतर सगळ्यात बेस्ट म्हणलं तर त्यांची रांगोळी होती, जी की त्यांनी ही अशी काढलेली आहे. मला तर नाही जमणार आहे, तर तिथं त्यांची रांगोळीचं शूट वगैरे घेतलं. त्यांना बऱ्यापैकी छान असं सुंदर व्हिडिओमध्ये यायला आवडतं, पण माझं स्वतः थोडंसं मन नव्हतं व्हिडिओ करायचं, त्याच्यामुळे मी काय केलं नाही. कारण की बऱ्याच बाया का असं असतात की थोबाडकं बघणार, व्हिडिओ वगैरे करते म्हणणार. तर आमच्या ह्या जाऊबाईंना काही प्रॉब्लेम नसतो माझ्या व्हिडिओमध्ये यायला. तर त्यांच्या इथली फक्त रांगोळी वगैरे शूट केली होती त्यांनी, अशी छान सुंदर स्वतःहून रांगोळी काढलेली. आणि मला तर खूप अति आवडली, कारण की किती वेळ गेला असेल काय ते त्यांनाच माहिती. तर आता आमच्या घरी आलो सगळ्यांचं आवरल्याच्या नंतर. जाऊबाईच्या लक्ष्म्या काय ह्या माझ्या जावाच्या गौऱ्या आहेत बघा, सगळ्यांनी बघून घ्या. जाऊबाई ते आमच्या जाऊबाई गौऱ्या. ही असली फुलं घेतलेली माझी राहिली. गणपती बाप्पा मोरया.
कधी येत आहे ह्याला. आणि त्या आमच्या जाऊबाईंच्या म्हणजे असं बरंच आमच्या भाऊकीतल्या पूर्ण घरी आम्ही फिरलोय, पण मी व्हिडिओ शूट काही केलेलं नाही आहे. तुम्हाला म्हटलं की काही जणांना आवडतं काही जणांना नाही आवडत. तर ह्या पण होत्या आमच्याच गावातल्या, आमच्याच इथले. तर त्यांच्या इथलं दरवर्षी डेकोरेशन खूप वेगळं असतं, म्हणून मी तिथं खास शूट करण्यासाठी गेली होती असंही समजू शकता. म्हणजे हळदी कुंकाला तर प्रत्येकजण जातं आहे, ते आमच्या घरी आम्ही त्यांच्या घरी, असं आपण प्रत्येकाच्या इकडे जातो आहे. पण ह्यांचं ना शूट म्हणजे शूट करण्यासारखं असतं. म्हणजे इथं सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे बघा त्या असं आता तुम्हाला दिसेलच असं ग्रीन वगैरे गवत वगैरे असतं त्याच्यामध्ये. म्हणजे नाही का ह्या वर्षी लाईटिंग वगैरे लावली, गेल्या वर्षी त्यांनी लाईटिंग वगैरे नव्हती लावली गेल्या वर्षी. तर तुम्हाला इथं वेगळं काहीतरी बघायला भेटत असेल. मी 1-2 घरचं शूट केलं आहे तेवढ्यापैकी. तर ह्या आहेत ह्या घरमालकीन, ह्यांच्या म्हणजे ह्या गौरायाच्या लक्ष्मी आहेत. तर हे असं बघा इथं हे आता तुम्हाला लाईटीमुळं गवत आपलं हे जी गहू नसतं का त्याचं केलेलं आहे त्यांनी. तिथं बैल वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे असं आम्ही सगळेजण म्हणजे व्हिडिओ वगैरे चालू होता, फोटो वगैरे काढायला पण चालू होतं. आणि फायनल त्यांचं हे बघा, मला तर इतकं आवडलं होतं म्हणजे नावं ठेवायला असं काहीच नव्हतं की ते प्रत्येकाला आपलं जास्तच आवडतं, पण दुसऱ्याचंही आवडणं तुम्ही काढते ना म्हणल्यावर काय तर त्यासाठी दिलं मी. कशाच अगरबत्ती उघडा ना एवढा तर वास नाही मला बी काय करायचं डोळे उघडून तर झाकून गेले कोणाचं. तुम्हाला खोटंच वाटतंय का माया बी तशी बोलते. चला लक्ष्मी हराडेरा हराडेरा सासऱ्याली दिराला जावाली सगळ्या शेजारी पाजारांनी गुरडोर धन संपदा आणखी तर आम्ही घरी आल्याच्या नंतर काय झालं कसं झालं हे तर तुम्ही बघितलं असेल. आणि इथं चाललेली आहे आपली आरती. तर आरती लावली होती साऊंडला आणि आपल्याला व्हिडिओला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी आवाज केलेला आहे म्यूट. नेटवर्क नाही तर गणपतीची आरती सर्वांनाच येते, पण जी गौरायाची स्पेशल आरती असते ती काय सर्वांना येत नाही. म्हणून आम्ही लावलेला होता माईक. आणि माईकमुळं काय होतं आपल्या व्हिडिओला येतो कॉपीराईट. त्याच्यामुळे मी काय केलं होतं वॉइस केलेला आहे म्यूट. आणि सगळ्यांनी असं बघा आता आमच्या घरी एवढे जे आले ते सगळे आमच्या भाऊकीतले आहेत. आणि हळदी कुंकाला प्रत्येकजण येऊन जातं, पण आरतीला आपल्या घरची माणसं लागतातच. आणि ते जे म्हणजे इतर गोष्टी काय आता ज्या मला माहिती नाही तर ते नाही का त्यांना माहिती असतात, किंवा मला ज्या माहिती म्हणजे मला शक्यतो नाही तर माझ्यापेक्षा ते सांगायचं हे ते म्हणजे नाही का काय चुकलं तर ते सांगतात असं करा तसं करा. तर आम्ही सर्वजणच होतो हे म्हणजे नाही का. आणि मेन म्हणजे काही असो म्हणजे नाही का कार्यक्रम असो काही असो पहिल्यांदा आपल्याला आपले घरचे किंवा आपले भाऊकीचेच आठवतात. तसं काही कार्यक्रम वगैरे असलं की आम्ही एकामेकाला आठवतोच म्हणा आणि एकामेकाच्या मदतीला किंवा एकामेकाच्या घरी जातोच. आमची काय अशी हेच नाही आहे म्हणजे नाही का असं कधी कोणासोबत नाही का 36चा आकडा नाहीच आहे. सगळे प्रेमाने राहतो वगैरे. थोडंफार तर नोकझोक प्रत्येकाच्या इथंच होत राहते, पण आम्ही इकडं असल्यामुळे जास्त शक्यतो कोणाच्या सोबत काय वाकडं नसतंच आमचं. तर सगळेजण आले होते, मी पण त्यांच्या घरी गेली होती, त्या पण आमच्या घरी आल्या होत्या. मी तुम्हाला म्हटलं की एवढी पब्लिक नाही म्हणलं तरी 50-60 लोक 100 लोक अशी बेरीज केली तरी भरपूर लोक असतील. असे येऊन गेले. आम्ही बाहेर गेलो असलो तरी हळदी कुंकू येतात आणि जातात. आम्ही पण तसंच करतो, प्रत्येकाच्या घरी जातो, हळदी कुंकू येतो आणि येतो त्यांना आमंत्रण देतो की आमच्या घरीसुद्धा या हळदी कुंकाला असं आम्ही सांगतो. आणि प्रत्येकाला इन्व्हाइट आपल्या घरी करतो आपल्या गौराया बघण्यासाठी आणि आपल्या हळदी कुंकू. तर असो आपला व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या आरतीला सगळ्यांनी आरतीचं दर्शन आपल्या गौरायाचं दर्शन घ्या. थोडी मिस्टेक होते बोलायची सॉरी. आणि आता व्हिडिओला आता हा आपला व्हिडिओ आहे गौरायाचा म्हटलं तर शेवटचाच व्हिडिओ आहे हा. तर सगळ्यांनी गौरायांसाठी कसं काय केलं आहे ह्याची एक कमेंट सोडली तर चांगलंच आहे. तसं मला माहिती आहे की कोण कमेंट सोडणार नाही आहे. आणि इथं तुम्ही म्हणत असताल किती वेळ आरती, तर गौराईची आरती मेन म्हणजे मोठी असते, गणपतीची छोटी असते. आणि गौराईची स्पेशल जी आरती आहे शक्यतो काही जणांना आरती येते म्हणजे अर्धी येत नाही, थोडी अवघड आहे आणि मोठी आहे. तर मी काही तर काय म्हणते जास्त फास्ट नाही केलेलं, जे आहे ते आहे रिअलमध्ये आहे. काहीही ह्याच्यामध्ये एडिटिंग केलेली नाही किंवा काही नाही, फक्त वॉइस टाकलेला आहे आणि वॉइस टाकून सोडलेले आहे. तर मी चाललेली आहे गौरायाच्या नंतर आजीकडे आलेली आहे मी. आता आजीचं रिॲक्शन बघू. तिच्या लुगडं घेतलं तिला त्याचं.
बाजूला. करू का स्टॉप? नाही थांब. कशी आहे का? छान आहे का? इकडे बघ. फोटो घ्या.